अल्प आयुष्य हवे तया कुळा माझिया सकळ हरिकिया दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कवनी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवनी काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठला सकळ आईची आदास कल्पनेची बाधा न रोकवणी काळी ही संत मंडळी सुखी असो महायोग तटी भीमरथ्याम पुंडरिकाय दातुम इंद्रही समागते तिष्ठन समानंदकंदम परब्रह्म लीलम भजी पांडुरंग ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताक्षा ब्रह्मचित्कला तुकाराम महाभक्तं देव क्षेत्रनिवासिनं वैराग्यस्य परामूर्तिं प्रणमामि पुनः पुनः कर्पूरगौरवं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रादं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजयं मातुत्रिवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामद्यूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते पांडुरंगा करू प्रथम
अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझी या सकळ हरीची या दासा कल्पनेची बाधा न हो कवळी काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. आता शेवटचा दिवस आहे, जागराचा दिवस आहे. आजचं नियोजित कीर्तन आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अधिकारी हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज सिद्धवान यांचं नियोजित होतं, परंतु त्यांनी माझ्याकडे सोपवलं. कारण काय, त्यांच्या पायाला जरा तकलीफ होऊ लागलेली आहे, म्हणून त्यांनी माझ्याकडे सेवा ही सोपवलेली आहे. असं मी फार नाराज आहे. हाताची त्यांची सेवा आहे, त्यांचं नाव आहे, जाहीर आहे. त्या ठिकाणी दुसऱ्यावर तुमच्या उभा करणं ते उचित नाही, शोभत नाही. मला थोडंसं वाईट वाटतं, परंतु त्यांनी फारच आग्रह केला. त्यांनी मला विनंती केली नाही, आज्ञा केली, आदेश दिला तुम्ही ही सेवा केली पाहिजे. मागावून असं वाटलं काही हरकत नाही, सेवक हे करावे, आपण सेवक आहोत. स्वानंद सुखनिवासी शिवन महाराज, सद्गुरू शिवन महाराज यांचे आपण सेवक आहोत. सेवकाचे असणारे जे वंशज, जे असणारे वारस तुकाराम महाराज, सर्व हक्क त्यांच्याकडे सध्या आहेत. त्यांनी मला आज्ञा दिली, संदेश दिला आणि आज्ञा केली. त्या न्यायाने मी हे कीर्तनाचा स्वीकार केला. म्हणजे अर्धा तास बोला, 5 तास बोला, 15 मिनिटं बोला, पण तुम्हीच करा, नाही म्हटलं तुम्ही. ठीक आहे. आता माझ्याकडे जरी हे कीर्तन आलं तरी काही वावगं नाही फारसं. मी सुद्धा या समाजाचा घटक आहे. शिवानी तुकाराम महाराजांनी मला काही दिवसापूर्वी, 10 वर्षापूर्वी या ठिकाणी मला अधिकार सुद्धा दिलेला आहे. असं काय गुरुबंधू ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत, वयाने मोठे आहेत. 5 वर्षाचं अंतर आमच्यामध्ये आहे. त्यांचं चालू आहे सध्या 73 आहे, माझं 68 आहे. दोघांच्या वयामध्ये 5 वर्षाचा फरक आहे. पण अगदी आळंदी राष्ट्रापासून लहानपणापासूनच 17-18 वयाचे असताना तिथपासून आमचा संघर्ष आपलं हे चालू आहे. मैत्री म्हणा, संगती म्हणा. आम्ही आळंदीच्या जो महाराज शिक्षण संस्थेमध्ये एका पाठाला होतो. ही गोष्ट आहे 1968 किंवा 69. आणि 68-69 सालापासून आम्ही या भागामध्ये येतो, कोकण भागामध्ये. चिपळूण तालुका, महाड तालुका, पोलादपूर तालुका, राजापूर तालुका, पुष्कळ ठिकाणी आम्ही तेव्हापासून फिरतो. आज काही नवीन नाही. असा घनिष्ठ या कुटुंबियाशी संबंध माझा आहे, त्यांच्याशी वैयक्तिक आहेच. बाबाने तर फार लाड केले आमचे, हक्कही दाखवणे, लाडही केले, शिक्षा पण केल्या त्या काळात. सर्व सांगण्यातला वेळ नाही. या भूमीचे, या शिरगावाचे ते सुपुत्र आहेत सद्गुरू स्वानंद सुखनिवासी शिकवण महाराज. या भूमीचे सुपुत्र आहेत. ही भूमी त्यांच्यामुळे पावन झाली, पुनीत झाली आहे.
या भूमीमध्ये त्यांनी जी प्रेरणा केली संप्रदायाच्या माध्यमातून हरिओम वारकरी सतनाम वारकरी संप्रदाय हरिओम सतनाम वारकरी संप्रदाय याची जी स्थापना केली या ठिकाणी प्रचाराने प्रचार केला प्रसार केला आणि आध्यात्मिक केंद्र या ठिकाणी चालू केलेलं आहे. ही भूमी अत्यंत पावन झालेली आहे. त्यांची सगळी प्रेरणा त्यांचं असणारं मार्गदर्शन त्यांचं असणारं बीजारोपण त्याचा दृश्यामध्ये पदार्पण झालेलं आहे. कोणी मान्य करा अथवा नका करू पण कोकण भागामध्ये तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे मुंबई परिसर सगळ्या ठिकाणी बाबांचा इनडायरेक्ट जरी संबंध असला इनडायरेक्ट डायरेक्ट दोन प्रकारे संबंधाचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इनडायरेक्ट जरी संबंध असला परंतु डायरेक्ट समजायचा तो कारण प्रचारात त्यांच्यापासून त्यांचं मोठं योगदान आहे. संपूर्ण आयुष्य त्यांचं या कामामध्ये गेलेलं आहे. म्हणून मला सुद्धा आमच्या कोकण विभाग धर्मशाळेचा श्रीक्षेत्र आळंदी तिचा अभिमान आहे. त्या कुटुंबियांनी माझ्यावरती अत्यंत अशा प्रकारचं प्रेम केलेलं आहे. त्यांचे माझे ऋणानुबंध आहे. ते ऋण माझ्याकडून कसं कधीही पिसल्या जाणार नाही कितीतरी प्रयत्न केले तरी. तुकाराम महाराजांनी मी एका पाठाला होतो मला 1969 साली मुक्काम पोस्ट वरंद तालुका महाड रामाचं मंदिर तिथे कुंभार कोंड म्हणून कोंडावरचे महाराज हजर येते. रामाच्या मंदिरामध्ये आमच्या दोघांची पहिलेच कीर्तन तिथंच कशी बांधता सुरुवात केली. रामरायांनी आमचं कृपा माझं पहिलंच कीर्तन आणि त्यांचं पण पहिलंच कीर्तन. त्यांचा अभंग आणि माझा अभंग आज तागायत माझ्या लक्षात आहे त्यांच्याही लक्षात आहे. आयुष्यभर आम्ही विसरणार नाही. काही काही गोष्टी जीवनभर लक्षात ठेवायच्या असतात लक्षात राहतातच. महाराजांचा अभंग होता सुख रूप आईचा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा नलगे हिंडणे मुंडणे ते काही साधनाशी नाही अत्यंत. आणि माझा अभंग होता एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवून आठवी न कार्य हा माझा नवस रात्र आणि दिवस. त्या अभंगापासून त्यांची आणि माझी सुरुवात झाली. तिथपासून कार्यक्रमाला आम्ही सुरुवात केलेली. आम्ही काय काही नवीन नाही म्हणून कीर्तनाची फारच हौस असते असं काही नाही. कीर्तन करून करून आता पुष्कळ पडतंय आमच्या बरोबर. फारसं काय हौस नाही मला वाटत नाही. काय झालं अलीकडे प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशयोक्ती झाली. अतिशयोक्ती झाली. अति कीर्तनकार झाली अति गायक झाली अति वाजवणारे झाले. माती तिथं माती असते तिथं हा विषय जो असतो ना ते काय लोक ऐकण्याकरता येतात ते त्यांना त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांना ऐकण्याला चांगलं मिळालं पाहिजे हे प्रयत्न असतात. पण अलीकडे चाली म्हणण्यामध्ये एवढा वेळ जातो नुसतं गाणंच होऊन जातं. कीर्तन थोडं आणि गाणं जास्त असा प्रकार होतो. कुठल्याही बाबतीमध्ये अतिरेक नको आहे. गाणाराने रागदा स्वरूप मुख्य अंग मुख्य स्वर ज्याला आपण पकड म्हणतो रागाचं मुख्य अंग म्हणतो तेवढं गायचं तेवढे स्वर दाखवायचे जडपट नको व्हायचं. फारच पडला लावायचा नाही दाखवायला. तर काही तुला काहीतरी पुन्हा तेच 15-20 मिनिटं चालीमध्ये घालवतात. अमूल्य वेळ असतो मंडळी ऐकण्याकरता येतं त्याचंही समाधान झालं पाहिजे. म्हणून गाणं किंवा वाद्य त्याच्यामध्ये फार वेळ घालायचा नाही. आपल्याला थोडीशी चुनूक दाखवायची शांतपण दाखवायचं आणि मोकळं व्हायचं असं एक कार्यक्रमाचं स्वरूप असतो.
म्हणून बाबांनी जे या भागामध्ये मुंबई ठाणेपर्यंत जे प्रचार आणि प्रसार केला आणि त्याचा आज हे फल त्याचा विस्तार झाला. म्हणून शिरगावामध्ये ही पुण्यभूमी पावनभूमी त्यांच्या पदस्पर्शन झालेली आहे आणि त्यांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आहे. आजचा शेवटचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये प्रथा अशी आहे, परंपरा अशी चालत आलेली आहे तर पहिल्या दिवशी जो कीर्तनकार आहे त्याने अभंग कोणता घेतला पाहिजे, जो शेवटचा कीर्तनकार आहे शेवटचं म्हणजे जागराचं कीर्तन आहे त्याने अभंग कोणता घेतला पाहिजे आणि जो कार्याचं कीर्तन ज्यांचं आहे त्या कार्याच्या कीर्तनासाठी कोणता अभंग घेतला पाहिजे असे 3 लोकांकडचे नियम आहेत. 3 लोक हे नियमाच्या बाबतीत बांधलेले आहेत. 3 कीर्तनकार, पहिला शेवटचा आणि कार्याचा. बाकीचे मोकळेच आहेत मधले आहे ते त्यांच्या मनावर त्यांनी अभंग कोणता घ्यायचा काय बोलायचं काय नाही त्यांच्या मनावर. किती गोष्टी सांगायच्या किती फाजरी विनोद करायची नाही का लोक कशी राबवायची ते त्यांना स्वातंत्र्य आहे. ह्या 3 लोकांना बंधनाच्या बाबतीत फार मोठं बंधन असतं. मग सुरुवातीला कोणता अभंग असावा, शेवटच्या दिवशी मागणी कोणता अभंग असावा आणि कार्याचं कीर्तन कोणता असावा, त्या अभंग कोणता असावा. तर पहिल्या दिवशी नमन असावं, भगवंताचं नामस्मरण रूपाचं दर्शन म्हणा किंवा नामस्मरण ह्याबद्दल अभंग असावा. त्याला नमन असं म्हणतात, त्याला मंगल असं म्हणतात. पहिल्या दिवशी तो अभंग असावा. शेवटच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी जागृती कीर्तन मागणीचा अभंग असावा. संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये काय मागणी केली मागणीपर स्वरूपाचा अभंग असावा. आणि कार्याचं कीर्तन संत वाङ्मयाचा जो कार्याचा प्रसंग आहे किंवा एखादी गवळण आहे काला प्रकरण आहे त्या स्वरूपाचे अभंग प्रकारचे. आजच्या दिवशी शेवटचा दिवस असल्यामुळे मागणी पर अभंग पांडुरंगाचे लाडके भक्त भक्तजडीवाळ प्रेमळ भक्त श्री संत नामदेव महाराज त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि साधा सरळ पाठ अभंग सगळ्याचा पाठ आहे. बसणाराचे सुद्धा हा अभंग भजनामध्ये शेवटी म्हणायचा असतो बघा. प्रार्थनेमध्ये आलेला आहे. अकल्पा विशू आवेत आकुळा माझिया सकळ हरीच्या दासा. सगळ्यांचा पाठ आहे का म्हणून लोकांना माहिती आहे. हा अभंग एकदा झाला की मांड्या हळूला सुरुवात करायची. ठेका पिठा कोणी काबूचे असतील तेथे मानतात, कोणी टोपीवर असतील टोप्या डोक्यात घालतात, उठाच्या तयारीत राहतात. कारण हा अभंग झाला की जो शेवटच झाला भजनाचा. विठ्ठल त्याचप्रमाणे ह्याची जाणून दे का देवा. हा मग झाला की लोक उठायला तयारीत असतात. आता संपलं बोली पुरे येडी वाकुडी उत्तरे याचा काही प्रश्नच नाही. ह्या परंपरेमध्ये या नियमामध्ये कोणी बदल करू शकत नाही. कोणी बदल करू शकत. संप्रदायाला सुरुवात झाल्यापासून भजनाच्या सुरुवातीला रूपाचा जो अभंग आहे तोच चालू आहे. आज आहे 1000 वर्ष झाली. पुणे असं म्हणताय आता फार जुना झाला आहे. फार वर्षापासून आपण हा अभंग म्हणत आलोय. गर्दी करा, पेंटिंग करा, दुसरा घ्या नवीन काहीतरी सांगायचं कोणी. जरी सांगितलं एखाद्या महाशेनी तिथं ऐकणार कोण. जबरदस्त असणारं जे अधिष्ठान संत महात्म्यांचं त्यांची पुण्याई त्यांचं अधिष्ठान आणि त्यांच्या मुखामधून बाहेर पडलेलं हे उद्गार त्याच्यामध्ये कोणी बदल करू शकत नाही. तो हक्क कोणाला आहे, तो अधिकार कोणाला पण नाही. सुरुवातीला अवताचा आपण झाला पाहिजे. मध्यंतरी कोणते म्हणा, नामकर म्हणा, कीर्तनकर म्हणा, कुठले अद्वैतपर म्हणा, द्वैतपर म्हणा, कुठल्याही स्वरूपाचे असू द्या, समाधी प्रकरण म्हणा, वाराचे म्हणा, जो वार असतो त्या वाराचे म्हणा, त्याला काही बंधन नाही. पण ठराविक काही अभंग जे आहेत ना त्यांना मात्र बंधन आहे. तसंच कीर्तनकाराला सुद्धा बंधन आहे. भारती महाराजांचं कार्य कीर्तन आहे. उद्याचा भक्ती सांगतो. आणि
आम्ही आळंदीमध्ये जे काही विद्यार्थीच्या काळामध्ये होतोच ना, त्यापैकी आम्ही 4-5 लोक फार बाबांच्या नेहमीजवळ असायचो, लाडके असायचो. गंगाराम महाराज गावडे, निवृत्ती महाराज नाटकर, अजून काही असे आहेत. काही आळंदी सोडून गेलेले, आम्ही पण सोडून गेलो, पण पुन्हा येतो परत. मी अजून सुद्धा धर्मशाळा बदलली नाही. विद्यार्थी असल्यापासून आज ताग आहे, धर्मशाळा बदलली नाही. कोकण विभाग धर्मशाळा जी आमची धर्मशाळा, आमचं ते माहेर घर आहे, आमचं ते घर आहे. ह्याचा धरीला अभिमान, तरी न विश्वास संपादन. स्वाभिमान पाहिजे, अभिमान जरी स्वाभिमान पाहिजे. आपण झालो कोणापासून, कुठपासून? हो, बाबांनी मुलाप्रमाणे प्रेम केलं, हा उदार होता. तसे महाराज आज आळंदीमध्ये सुद्धा नाही, त्या काळात नव्हते, आज नाही, पुढंच होतं नाही. दारात आलेला भिक्षुक कोणी असो, कसा असो, विमुख जाणार नाही. पाणी तरी मिळणार, चहा पाणी तरी मिळणार, किंवा जेवण तर मिळणारच मिळणार, उपाशी कोणी जाणार नाही. अशी कारकीर्द आहे कोकणी धर्मशाळेची, आज टाकायची अजून सुद्धा. बाबांच्या पश्चात सुद्धा ही सगळी त्यांची पुण्य. ऐकायला येतं सगळ्यांना पाठीमागे शेवटपर्यंत येतो का? ही त्यांची पुण्य. म्हणून अशी संत महात्म्यांची जी असणारी भूमी आणि त्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने चाललेला हा सोहळा, या सोहळ्याचा शेवटचा दिवस. मी तत्वज्ञान सांगण्याकरता आलो नाही बरं का. आता ज्ञान खूप झालंय, प्रगत खूप ज्ञान झालंय, खूप ज्ञानी झाले. सांगायसारखं काही शिल्लक राहिलं नाही, फक्त सेवा म्हणून करायची आपल्या टायमिंगमध्ये, वेळेमध्ये संपत. किती जरी सांगितलं, पूर्वी साधू संतांनी सांगितलं, आजही आम्ही सांगत आहोत, पुढे सुद्धा सांगत राहतील. त्याचे वारसदार लोकांनी अजून जागा सोडली नाही, बदल झाला नाही, परिवर्तन झालं नाही. किती ऐका, किती सांगा, घशात सांगा, जसे बसून घ्या, काही करा, पण लोकांचं मत असं आहे, ऐकलं का उठून जायचं का, कारण ऐकतं दुसऱ्या कामाने सोडून द्यायचं. हे माझ्या मागद्या ताकण्या चांगल्या, असा प्रकार झाला. सांगून 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 तुकोबाला सुद्धा कंटाळे. वाद तसे भूम कोणी नायक, मारून मारून गेलो, वैकुंठाला शेवटी कंटाळून गेलो. नको आता राहून यायचं ना, अशी वाटले महाराज. तेव्हा तो काय करतो, खूप सांगितलं, त्यांच्याकरता खूप काही केलं, नाही बघत. ऐसे काही का महाराज ना, आता मला घेऊन जा. देवाला निरोप संतांच्या. रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज समकालीन होतो. रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज एकमेकांना भेटायचं होतं, समाजाविषयी त्यांना काही विचारायचं होतं, बोलायचं होतं. या जगाची व्यवस्था कशी करायची, आपण काय करतो, नेमकं काय केलं पाहिजे, असा त्यांना थोडासा संवाद करायचा होता. पूर्वीचे साधू संत संवाद करायचे. आजचे महाराज लोक वाद करतात. वाद आणि संवाद याच्यामध्ये फरक आहे. पूर्वीचे साधू संत वादाचं खंडन करायचे. काय म्हणे, भेदाभेद गेला वाद खंडोनी, वादाचं खंडन करायचे.
आजचे लोक जास्त वादच करतात. प्रत्येक जण स्वतःला तत्वज्ञानी समजतो. खूप ज्ञान झाले आता. ज्ञानापेक्षा उपासक व्हा, सेवक व्हा, नामधारक व्हा. तत्वज्ञानापेक्षा, ब्रह्मज्ञानापेक्षा भजन भक्ती ही श्रेष्ठ आहे. भक्ती श्रेष्ठ आहे. ती देवाला आवडते. नवविधा भक्तीपैकी नवविधा काय बोली भक्ती द्यावे माझे अति संत जन. देवाला भक्ती आवडती. भक्ती 9 प्रकारची आहे. त्यापैकी तुम्ही कोणती एक भक्ती करा, कुठची एक करा, त्याने आपला उद्धार होईल. ऐकणे ऐकणे ऐकणे. काय ऐकणे? कीर्तन ऐकणे, प्रवचन ऐकणे, पोथीपुराण ऐकणे, भागवत ऐकणे, गीताशास्त्र ऐकणे, ज्ञानेश्वरी ऐकणे. जे ऐकलं जातं त्याला श्रवण असं म्हणतात. परमार्थ मार्गाची श्रवण भक्ती पहिली पाहिजे. भागवतामध्ये श्रवण भक्ती 9 प्रकार सांगितले. 9 प्रकारचा श्लोक आलेले आहेत. त्या श्लोकामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. लक्षात ठेवा, अति महत्वाचा श्लोक. 9 प्रकारच्या भक्तीपैकी तुम्ही कोणती जरी भक्ती केली, एका एका भक्तीमध्ये असं सामर्थ्य आहे, जगळा परमार्थ करण्याची गरज नाही. तुमचा उद्धार होऊन जाईल. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. त्यापैकी श्रवण भक्ती फक्त ऐकत राहा. फक्त ऐका. काय ऐका? सांगते ऐका. तसं नका ऐकू पाहिजे. सत्शास्त्र ऐका, तत्वज्ञानाचे ग्रंथ ऐका, संत वाङ्मय ऐका, गीताशास्त्र ऐका. हे ऐकायचं सांगा. ऐकण्यामध्ये काय होतं? ऐकण्यामध्ये उद्धार होऊन जातो. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदाभेद. येथ मोक्ष अशी आईता श्रवणाची माझी. श्रवणाने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. किती साधनं सांगितले, हजारो साधनं सांगितले मोक्ष करता. सर्व साधनाचे सार मी श्रवण जर चांगलं केलं जीवनामध्ये तर त्याने सुद्धा मोक्ष प्राप्त होतो. अधिकारी पुरुषांचं ऐका, चांगल्याचं ऐका. कीर्तन ऐका. विष्णू स्मरण, देवाचं स्मरण करा, नामाचं चिंतन करा. पादसेवनम, पायाची सेवा करा, अर्चनम, पूजा करा.